Standard 8th subject General Science Unit 6th Composition of Matter. Students, in previous video we saw about the element component mixture. What are that constant elements and the semi-microscopic pictures of that and the comparison of that we saw about that in previous video. Now in today's video we are going to discuss about the types of elements. Types of element. See here, for that we do here one activity. Take the different objects like iron nail or sheet, copper wire, aluminium wire, piece of coal. So rub each object on the fresh surface of the sandpaper and observe. काय काय करायचं बघा, हे स्पेसिफिक वेगळे ऑब्जेक्ट जे आहेत तर ते घ्यायचं, आयर्न नेल घ्यायचा, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर घ्यायची, एक कोल म्हणजे कोळशाचा एक तुकडा वगैरे घ्यायचा आणि त्याच्यानंतर सॅन्डपेपर घेऊन काय करायचं, या सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याला काय करायचं, रब करायचं, त्याला घासायचं आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर हॅमर इच ऑब्जेक्ट विथ द फोर्स. हॅमर करायचं, त्याला हातोड्याने काय करायचं, जोराने त्याला पडवायचं आहे. अँड हिअर वन प्रिकॉशन, टेक वन प्रिकॉशन हिअर, टेक केअर नॉट टू हर्ट युअर सेल्फ. फक्त तुम्हाला काय होऊ नये याची काळजी घ्यायचं आणि तुमचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते काय करायचे, तुम्हाला इथं या टेबल जो दिलेला आहे तर तो इथं आपल्याला हे ऑब्झर्वेशन लिहायचे आहे. Now see table. So here two activities आपण बघितल्या, हॅमरिंग करणे किंवा सँडपेपरने जेव्हा आपण रब करतो तर त्याच्यामध्ये या ऑब्जेक्टवर याचा काय इफेक्ट होतो बघा. इज द सरफेस शायनिंग, येस ऑर नो. वी राईट हिअर येस ऑर नो. वेन वी रब द दिस आयर्न नेल विथ द हेल्प ऑफ सँडपेपर, सो इट what it shines. Copper wire also shines, aluminum wire also shines, but coal piece that is does not shines. Okay, then next see, does shape flatten or break into small pieces of the hammering. तर हॅमरिंग केल्यानंतर नेल जे आहेत तर त्याचा काय होतो, शेप जो आहे तर तो कसा होता, फ्लॅटन होतो. सो शेप फ्लॅटन्स, काय होतो, शेप फ्लॅटन्स आफ्टर बाय हॅमरिंग. काय केल्यानंतर, हॅमरिंग केल्यानंतर. याच्यामध्ये याचा कॉपरचा पण शेप काय होतो, फ्लॅटन होतो आफ्टर हॅमरिंग. अँड शेप ऑफ द ॲल्युमिनियम वायर ऑल्सो गेट फ्लॅटन. बट कोल पीस जे आहेत, आपण याला काय होतं, जेव्हा हॅमर करतो कोळशाला तर तेव्हा त्याच्यामध्ये फ्लॅट होतो का, तो नाही. सो दॅट ब्रेक्स इन टू पीसेस. ते मात्र काय होतं, स्मॉल पीसेसमध्ये ते काय होतं, ब्रेक होतं. ओके, सो दीज आर द ऑब्झर्वेशन्स. या ॲक्टिव्हिटीचे काय ते ऑब्झर्वेशन्स आहेत. सी हिअर, all these objects in this activity that are made up of the elements like iron, that is Fe, copper, that is Cu, aluminum, that is Al, and the carbon, that is the C respectively. आता याच्यामध्ये आपण सगळे जे ऑब्जेक्ट्स घेतलेले आहेत तर ते डिफरंट एलिमेंट्स काय त्याच्यामध्ये आपण यूज केले. आयर्न वापरला आहे, कॉपर वापरला आहे, ॲल्युमिनियम आणि कार्बन हे वापरलेलं आहे. नाव हिअर द टेबल, वन टेबल इज गिवन हिअर. फिल दिस टेबल ऑन द बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन्स ऑब्टेन ऑन द डुईंग द टू डिफरंट टेस्ट. ओके, सो धिस इज द टेबल. सी हिअर, एलिमेंट्स हॅविंग शायनी सरफेस, सो दॅट इज कॉपर. हे काय, याच्यामध्ये शायनिंग सरफेस असणारा काय आहे,
आपला इलेमेंट आपल्याला इथे या ॲक्टिव्हिटीमध्ये दिसला. सो दॅट इज द कॉपर. इलेमेंट दॅट फ्लॅटन ऑन द हॅमरिंग. तर हॅमर केल्यानंतर फ्लॅट होणारे इलेमेंट कोणकोणते त्याच्यामध्ये आयर्न आहे, त्याच्यानंतर कॉपर आहे म्हणजे Cu, आणि ॲल्युमिनियम जे आहे तर ते Al. त्याच्यानंतर इलेमेंट्स विथ डल सरफेस. डल सरफेस असणारा कोण आहे, आयर्न आहे म्हणजे Fe आहे याच्यामधला. देन इलेमेंट्स दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग. हॅमरिंग केल्यानंतर ब्रेक होणारा इलेमेंट कोण आहे, कार्बन आहेत. सो दीज आर द ऑब्झर्वेशन आफ्टर डुईंग 2 activities we saw here, different elements and their observations. Now see here, you noticed that elements has different physical properties. तर या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला काय लक्षात आलं पहा. सो ऑल दीज इलेमेंट्स हॅव देअर फिजिकल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काही भौतिक गुणधर्म दिसतात आपल्याला, जसं लस्टर म्हणजे चकाकीपणा, किंवा पेलनेस म्हणजे डलनेस, मॅलेबिलिटी म्हणजे काय, तर याचं शीट तयार करता येतं म्हणजे वर्धनीयता. देन ब्रिटलनेस आपल्याला दिसतं, ठिसूळपणा वगैरे. अशा प्रकारचे काही फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या आपल्याला या इलेमेंट्समध्ये ऑब्झर्व होतात. सो अकॉर्डिंग टू दॅट इलेमेंट्स वी क्लासिफाईड दीज ऑल इलेमेंट्स. या त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवरूनच आपण इलेमेंट्स काय करू शकतो, आपण क्लासिफिकेशन करू शकतो. इन द अर्ली टाइम्स इलेमेंट्स वेअर क्लासिफाईड इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. तुम्हाला माहिती आहे elements are classified into 2 main groups, and that are first one is the metals and second one is the non-metal in earlier time. But nowadays elements are classified into 3 groups. So after the invention of the new elements, नवीन काही इलेमेंट्सचा शोध लागल्यानंतर एक नवीन ग्रुप जो आहे इलेमेंट्सचा तर तो याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. अँड दॅट वन इज अ मेटलॉइड. तर तो ग्रुप आहे मेटलॉइड. सो इलेमेंट्स आर क्लासिफाईड इनटू नाउ 3 डिफरंट ग्रुप्स दॅट आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. अशा 3 वेगळ्या ग्रुप्समध्ये हे जे इलेमेंट्स आहेत तर ते क्लासिफाय झालेले आपल्याला दिसतात. सो द डिटेल स्टडी ऑफ दीज इलेमेंट्स अँड दॅट विल बी लर्न इन द चॅप्टर मेटल्स अँड नॉन मेटल्स. याचा आपण डिटेल स्टडी जो आहे तर तो मेटल आणि नॉन मेटल या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. नाव नेक्स्ट पॉईंट इज द टाइप्स ऑफ कंपाऊंड. नाव नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ कंपाऊंड. See here, so for classifying these compounds we do here one activity. For that apparatus are evaporating dish, tripod stand, burner etc. and chemicals, carbon, washing soda, blue vitriol, sugar, glucose, urea etc. So all these keep the evaporating dish on the tripod stand. तर ट्रायपॉड स्टँड वर काय करायचं आहे, इव्हॅपोरेटिंग डिश जे आहे तर ते ठेवायचं आहे. सो दिस इज द इव्हॅपोरेटिंग डिश. कीप दिस डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड. याच्यामध्ये ट्रायपॉड स्टँडवर एक डिश ठेवायचं आहे. टेक सम कार्बन इन द इव्हॅपोरेटिंग डिश. आता हे सगळे जे एलिमेंट्स आहेत वन बाय वन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. सो टेक सम कापूर. याच्यामध्ये थोडासा काय करायचा आहे, कापूर घ्यायचा आहे. ओके. नाव हीट द कापूर इन द डिश स्ट्रॉंगली विथ द हेल्प ऑफ बर्नर. आता याला काय करायचं आहे, बर्नरची सहाय्याने काय करायचं, याला हीट द्यायची आहे. सो दिस वन इज द बर्नर. या बर्नरच्या सहाय्याने कापूरला हीट द्यायची आहे. फाइंड आउट व्हॉट रिमेन्स बिहाइंड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. हीट दिल्यानंतर काय होणार आहे का तुम्हाला माहिती आहे, कापूरला हीट दिल्यानंतर काय होतं ते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय राहतं काय ते शिल्लक, तर ते त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. रिपीट दिस
experiment or repeat this procedure using the limestone, washing soda, blue vitriol, sugar, glucose, urea यांच्या बाबतीत पुन्हा काय करायची, हीच प्रोसिजर रिपीट करायची आहे. म्हणजे शुगर ठेवायचं, मग त्याला हीट द्यायची, किंवा ग्लुकोज ठेवायचं, हीट द्यायचं, ब्ल्यू विट्रिऑल घालायचं या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये, त्याला काय करायचं, हीट द्यायची वगैरे. ही जी प्रोसेस आहे तर ती काय करायचं, रिपीट करायची आहे. अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल. इथं टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपले हे सगळे जे ऑब्झर्वेशन आहेत तर ते काय करायचे, त्याचं रेकॉर्ड करायचं आहे. सो वन प्रिकॉशन हिअर इज डू धिस ॲक्टिव्हिटी व्हेरी केअरफुली with observation of your elder or some observation of your elders. Okay, now because some of the powders may catch the fire, याच्यामध्ये काही पावडर्स अशा आहेत ज्या काय करू शकतात, त्यांना आग लागू शकते. Powder in the evaporating dish, that is the kapur, limestone, or you may write here other some material or the which is we take here for that. See here chemicals are given and complete this with help of these all chemicals. In the second column, whether there was a residue or no residue in the evaporating dish, write that. And in the third column, write that the color of the residue. So when we heat the kapur, here no residue remains. इथं residue कुठलाही शिल्लक राहत नाही. So no residue here, and therefore here no color. Then when we heat the limestone, here residue remains in the evaporating dish, and the color of that residue is black color or sometimes white in color. Then sugar, again residue is remain here, and the color of that residue is black. याच्यामध्ये ब्लॅक कलरचे काय होतात, रेसिड्यू दिसतं. सो दीज आर द सम ऑब्झर्वेशन. सो लाईक दॅट वे यू मे राईट द अदर ऑब्झर्वेशन्स of these washing soda, blue vitriol, etc. So in this activity we saw that on the heating strongly some compounds give residue with others, while some others do not give residue. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिसतं, तर काही कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये रेसिड्यू राहतो शिल्लक, काहीमध्ये रेसिड्यू राहत नाही. सो the others which do not give any residue, or some gives the residue with the blackish color. So black residue is mainly due to the carbon. ज्या कंपाउंड मध्ये आपल्याला किंवा ज्या केमिकल मध्ये आपल्याला ब्लॅक कलरचा रेसिड्यू दिसतो, सो दॅट ब्लॅक कलर रेसिड्यू इज ड्यू टू द कार्बन प्रेझेंट इन दॅट केमिकल. Moreover, when such compounds are strongly heated in air combined with oxygen to form some gaseous substances. आता हे असे जे केमिकल्स आहेत जेव्हा आपण त्याला काय करतो, हीट देतो एअरमध्ये, दे इझिली कंबाइन्स विथ द ऑक्सिजन प्रेझेंट इन द एअर अँड सम गॅसेस substances are formed here. So in case of in case their combustion is not complete, आता याच्यामध्ये काही वेळेस त्यांचं कंबशन जे आहे तर ते म्हणजे ज्वलन जे आहे ते कंप्लीट होत नाही, अँड ब्लॅक कलर्ड कार्बन रिमेन्स बिहाइंड ॲज अ रेसिड्यू. आणि ज्वलन पूर्णपणे कंप्लीट कंबशन न झाल्यामुळं त्यांच्यामध्ये ब्लॅक कलरचा रेसिड्यू जो आहे तर तो मागे शिल्लक राहतो. ओके, सो दीज कंपाउंड्स आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाउंड्स और कार्बन कंपाउंड्स. असे कंपाउंड्स ज्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा काय होतो, रेसिड्यू शिल्लक राहतो, अशा कंपाउंड्सना ऑर्गॅनिक किंवा कार्बन कंपाउंड असं म्हटलं जातं. सो कंपाउंड्स व्हेन वी हीट दॅट कंपाउंड्स इन एअर, black colored residue is remains.
So that compounds are called as organic or carbon compounds. Okay. So for examples, materials like the carbohydrates, proteins, hydrocarbons like petrol, diesel, cooking gas, etc. So these are made up of the organic compounds. हे सगळे जे आहेत हे काय आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. द कापूर, शुगर, ग्लुकोज, यूरिया, these are used in this in the activity. So these compounds are organic compounds. हे सगळे कंपाउंड्स पण काय आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. म्हणजे आपण ॲक्टिव्हिटीमध्ये हा जो कापूर वापरला किंवा त्याच्यानंतर शुगर, ग्लुकोज, युरिया हे सगळे काय आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. On the other hand, see compounds that decompose on the strong heating to leave residue behind are inorganic compounds. आता याच्यामध्ये असे काही काय कंपाउंड्स आहेत जे त्याचं डिकम्पोजिशन होतं जेव्हा त्याला काय केलं जातं हीट दिली जाते अँड दे लिव्स द रेसिड्यू बिहाइंड. सो दीज आर द किंवा काही वेळेस काय होतं त्यांच्यामध्ये रेसिड्यू शिल्लक राहत नाही किंवा अदर कलरचा काय होतो म्हणजे व्हाईट कलरचा रेसिड्यू वगैरे काय होतो तयार होतो. सो दॅट कंपाउंड्स आर इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. असे जे कंपाउंड्स आहेत ते कोणते आहेत सांगा इनऑर्गॅनिक कंपाउंड्स असं त्याला म्हटलं जातं. सो द कंपाउंड्स विच आयदर बी और विच डज नॉट हॅव अ कार्बन. याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये कार्बन रेसिड्यू शिल्लक म्हणजे ब्लॅक कलरचा रेसिड्यू नसतो असे सगळे जे कंपाउंड्स आहेत तर ते काय आहेत इनऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. लाईक द कंपाउंड्स सॉल्ट, सोडा, रस्ट, देन ब्लू विट्रिऑल, लाइमस्टोन, ऑल दीज आर इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. हे सगळे काय आहेत इनऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. सो इन ॲडिशन देर इज अ वन मोर टाईप ऑफ अ कंपाउंड. याच्याशिवाय म्हणजे हे जे ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक आहेत याच्याशिवाय आणखीन एक टाईपचा आपल्याला कंपाउंड सांगू शकतो आपण अँड दॅट कंपाउंड्स आर कॉम्प्लेक्स कंपाउंड. दीज आर कॉम्प्लेक्स कंपाउंड. कॉम्प्लेक्स कंपाउंड कोणाला म्हणायचं बघा. द मॉलिक्युल्स ऑफ द कंपाउंड्स हॅव कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. दीज आर मेड अप बाय मेनी ॲटम्स अँड in the center of this structure metal atom are also included. असे कंपाउंड्स ज्यांचे मॉलिक्युल्स जे आहेत तर त्यांचं स्ट्रक्चर जे आहे तर ते अतिशय कॉम्प्लेक्स आहे गुंतागुंतीचं आहे अँड दे आर मेड अप ऑफ द मेनी ॲटम्स. खूप जास्त ॲटम्सनी काय झाले ते तयार झालेले आहेत अँड इन द सेंटर ऑफ दॅट स्ट्रक्चर मेटल ॲटम इज ऑल्सो प्रेझेंट. त्याच्यामध्ये त्याच्या सेंटरमध्ये काय आहे मेटल ॲटम आपल्याला इन्क्लूड झालेला दिसतो. फॉर एक्झाम्पल क्लोरोफिल याचं एक्झाम्पल कॉम्प्लेक्स कंपाउंडचं एक्झाम्पल म्हणून आपल्याला काय सांगता येईल क्लोरोफिल हे सांगता येईल विच कंटेन्स द मॅग्नेशियम. हा मेटल आहे त्याच्यामध्ये सेंटरला असतो. हिमोग्लोबिन हे पण काय आहे कॉम्प्लेक्स कंपाउंड आहे विच कंटेन्स आयर्न. तर याच्यामध्ये मेटल कोणता प्रेझेंट असतो आयर्न हा मेटल आहे. त्याच्यानंतर सायनोको कोबालअमाइन तर याच्यामध्ये याला व्हिटॅमिन B12 म्हटलं जातं. याच्यामध्ये कोबाल्ट हे प्रेझेंट असतं. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाउंड. हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे आहेत कॉम्प्लेक्स कंपाउंड्स आहेत. सो व्हेरियस ॲटम्स इन द मॉलिक्युल्स ऑफ द कंपाउंड्स दे आर जॉईंट बाय केमिकल बॉन्ड्स. आता याच्यामध्ये जे मेनी जे ॲटम्स प्रेझेंट असतात सो ऑल दीज ॲटम्स आर जॉईंट टुगेदर विथ द केमिकल बॉन्ड्स. रासायनिक बंधाने याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत तर ते जॉईंट झालेले आपल्याला दिसतात. सो हियर तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे लॅटर ऑन वी स्टडीड अबाउट दॅट. नाव सी द टाइप्स ऑफ मिक्सचर्स. So for that one activity is given here. Take 3 beakers, take a little sand and water in first
beaker, take some crystals of blue vitriol and water in the second beaker and take some blue vitriol and sand in the third beaker. Stir the materials in all the 3 beakers and observe and record your observations in the table. आता इथे काय केलं, एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे ज्यामध्ये पहिल्या बीकरमध्ये काय घ्यायचं आहे, सँड आणि वॉटर घ्यायचं आहे. सेकंड जे आहे तर त्याच्यामध्ये ब्लू विट्रॉल आणि वॉटर घ्यायचं आहे आणि थर्ड जे आहे बीकर त्याच्यामध्ये ब्लू विट्रॉल आणि सँड घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये हे सगळं जे आहे तर ते स्टर करायचं आहे आणि आपले ऑब्झर्वेशन जे आहे तर ते टेबलमध्ये ऑब्झर्वेशन्स लिहायचं आहे. दिस टेबल बीकर नंबर 1, 2 and 3 materials taken are here. In the first beaker sand and water is taken. Okay, then in the second one is a blue vitriol and water that is taken. Okay, and in the third blue vitriol and sand is taken. Okay, so now what changes are seen on the stirring? Sand water हे जेव्हा आपण स्टर करतो तर तेव्हा ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. सो दॅट इज नॉट मिक्सिंग, एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. हे मात्र काय होतात, मिक्स होतात. म्हणजे ब्लू विट्रॉल आणि वॉटर मिक्स होतात आणि ब्लू विट्रॉल आणि सँड पण काय होत नाहीत, मिक्स होत नाही. सो दॅट आर नॉट मिक्सिंग. ओके, नाव द नंबर ऑफ फेजेस. आता किती लेअर दिसतात बघा, याच्यामध्ये आपल्याला 2 फेजेस दिसतात. ओके, हिअर 2 वेगळ्या म्हणजे एक सँडची आणि एक वॉटरची फेज दिसते. इथं आपल्याला सिंगल फेज दिसते. सो हिअर सीन अ सिंगल फेज अँड हिअर ऑल्सो 2 फेजेस आर सीन, म्हणजे 2 वेगळ्या लेयर्स आपल्याला दिसतात. सो हिअर द टाईप्स ऑफ मिक्सचर. आता याच्यावरून आपल्याला या मिक्सचरचे टाईप्स आपण सांगू शकतो. द पार्ट ऑफ द मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन दॅट इज कॉल्ड ॲज अ फेज. फेज म्हणजे काय बघा, जेव्हा युनिफॉर्म कंपोजिशन असतं म्हणजे आपण सेपरेट 2 वेगळ्या लेयर्स तिथं सांगू शकत नाही कुठल्याही एखाद्या मॅटरमध्ये, तर ती फेज जी आहे तर ती काय झाली, युनिफॉर्म फेज झाली. म्हणजे समजा जर आपण काय केलं, सॉल्ट जे आहे तर ते वॉटरमध्ये मिक्स केलं तर आपल्याला तिथं कुठल्याही 2 वेगळ्या लेयर्स दिसत नाहीत. सो ते काय झालं, युनिफॉर्म कंपोजिशन झालं. सो दॅट इज अ फेज, त्याला फेज म्हटलं जातं. आता राईट द थर्ड कॉलम ऑफ द टेबल द नंबर ऑफ फेजेस सीन इन द ईच बीकर ऑफ स्टरिंग. इथं आपण थर्ड कॉलममध्ये काय केलं आहे की किती आपल्याला फेजेस दिसतात. जेव्हा आपण त्या बीकरमधलं जे काय सोल्युशन आहे, जे काय मॅटर आहे तर ते स्टर केल्यानंतर आपल्याला किती फेजेस दिसतात हे आपण या थर्ड कॉलममध्ये लिहिलेलं आहे. When all the components of the mixture from one phase that is called as a homogeneous mixture. समजा जर एकच फेज असेल, सिंगल फेज, म्हणजे सगळं मिक्सचर मिळून काय झालं, कंपोनंटचा एकच फेज राहिला तर ते मिक्सचर जे आहे तर ते कसलं आहे, होमोजिनस मिक्सचर असं म्हणतात त्याला. कसलं मिक्सचर म्हणायचं त्याला, होमोजिनस मिक्सचर असं म्हटलं जातं. When the components of mixture are distributed in 2 more phases that is called as a heterogeneous mixture. जेव्हा 2 वेगळ्या फेजेसमध्ये किंवा 2पेक्षा जास्त फेजेस जेव्हा दिसतात तर त्या टाईपचे मिक्सचर जे आहे तर त्याला काय म्हणायचं, हेटेरोजिनस मिक्सचर. ते मिक्सचर कसं आहे, हेटेरोजिनस मिक्सचर आहे. आता याच्यामध्ये सँड आणि वॉटर याचं जे मिक्सचर आहे तर ते हेटेरोजिनस आहे. त्याचप्रमाणे ब्लू विट्रॉल आणि सँड हे पण मिक्सचर जे आहे सो दॅट इज ऑल्सो हेटेरोजिनस बिकॉज वी सॉ हेअर 2 डिफरंट फेजेस. आपल्याला इथं 2 डिफरंट फेजेस इथं दिसतातच आणि म्हणून इथं हे द टाईप ऑफ द मिक्सचर इज हेटेरोजिनस हिअर. ओके, सो दीज आर द 2 टाईप्स ऑफ मिक्सचर. इथं आपल्याला 2 वेगळ्या मिक्सचर्स इथं दिसतात. सो इन द अबोव ॲक्टिव्हिटी स्टरिंग homogeneous mixture is formed only one beaker, which is that
कुठलं बीकर जे आहे त्याच्यामध्ये एका सिंगल बीकरमध्येच आपल्याला फक्त काय दिसतं, होमोजिनस मिक्सचर दिसतं. व्हॉट इज दॅट? सो दॅट वन इज अ ब्ल्यू विट्रॉल अँड water. This mixture is a homogeneous mixture. Now see, always remember one thing. The all particles of the solid that stay together or are in the same container constitute a single phase. जेव्हा सगळे जे पार्टिकल्स सॉलिड जे पार्टिकल्स आहेत एकत्र राहतात आणि त्यांच्यापासून एक सिंगल फेज तयार होतं. सो फॉर एक्झाम्पल हिप्स ऑफ स्टोन्स म्हणजे दगडांचा ढीग, हे काय झालं? सो दॅट इज अ सिंगल फेज. त्यांचं एक काय होतं, सिंगल फेज, कारण त्यातले सगळे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, सेम आहेत आणि एकत्र राहिलेले आहेत. द लिक्विड सबस्टन्सेस अलॉंग विथ ऑल द सोल्युबल सबस्टन्सेस डिझॉल्व इन इट टुगेदर कॉन्स्टिट्यूट अ सिंगल फेज. आता हे झालं सॉलिडमधलं. लिक्विडमध्ये सिंगल कॉन्स्टिट्युएंट कसं तयार होतं किंवा एक सिंगल फेज आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्याच्यामधले सगळे जे सबस्टन्स आहेत त्या लिक्विडमध्ये सोल्युबल असतात, तर तेव्हा त्याची काय होते, सिंगल फेज तयार होते. फॉर एक्झाम्पल सी वॉटर. सी वॉटरमध्ये आपल्याला 2 वेगळ्या 4 वेगळ्या अशा लेअर्स आपल्याला दिसत नाहीत, तर ते काय झालं, सिंगल फेज झालं. देन नेक्स्ट सी, अ लिक्विड ऑर ऑल इट्स ड्रॉप्स प्रेझेंट टुगेदर ऑर इन द सेम कंटेनर कॉन्स्टिट्यूट अ सिंगल फेज. याच्यामध्ये आता लिक्विडमध्ये किंवा त्याचे सगळे जे ड्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये एकत्रितपणे जे एकाच कंटेनरमध्ये असतात, सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिंगल फेज. फॉर एक्झाम्पल रेन ड्रॉप्स. त्या सगळ्या रेन ड्रॉप्स एकत्र घेतल्या आपण एका कंटेनरमध्ये, तर ते पण काय होतं, तयार होतं, सिंगल फेज तयार होते. देन द लिक्विड प्रेझेंट टुगेदर ऑर इन द सेम कंटेनर बट नॉट मिक्स्ड विथ इच अदर. लिक्विड आहेत, 2 वेगळे लिक्विड्स आहेत आणि ते काय आहेत, एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, सो दॅट कॉन्स्टिट्यूट अ सेपरेट फेज. तर त्यांची काय होते, सेपरेट फेज तयार होते. फॉर एक्झाम्पल ऑइल अँड वॉटर. म्हणजे वॉटर आणि ऑइल एकत्र आपण टाकलं तर ते दोन्ही पण लिक्विड आहेत, पण त्याच्यामध्ये हे मिक्स होऊ शकत नाहीत, म्हणजे डिझॉल्व होऊ शकत नाहीत, अँड दॅट कॉन्स्टिट्यूट सेपरेट फेज. म्हणजे 2 वेगळ्या फेजेस आपल्याला इथं दिसतात. देन गॅसेस. ऑल द गॅसेस प्रेझेंट टुगेदर कॉन्स्टिट्यूट अ सिंगल फेज. एअरमध्ये असणारे सगळे जे गॅसेस आहेत त्यांचा एकच सिंगल काय होतो, फेज तयार होतो. सो ऑलवेज रिमेंबर ऑल दीज थिंग्स.